राज्यातील लाडक्या बहिणींसाठी, रेशनधारकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आताच्या ठळक 10 बातम्या। राज्यामध्ये 10 धडाकेबाज निर्णय। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 28 जानेवारी वार मंगळवार काही मिनिटांपूर्वी आलेल्या बातम्या आहेत बघा। लाडक्या बहिणींसाठी आणि रेशनधारकांसाठी खास करून महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहे बघा। पहिलीच बातमी निघते लाडकी बहीण योजनेविषयी। ज्या बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी आलेली आहे बघा। लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे बघा। ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्यांच्या खात्यामध्ये आज शेवटचा दिवस असल्यामुळे आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्याच्याच पुढची बातमी निघते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेविषयी बघा। लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे बघा। ज्या बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्या गॅस कनेक्शनची KYC करणं गरजेचं आहे। येत्या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्याच्याच पुढची बातमी निघते राज्यातील रेशनधारकांसाठी बघा। ज्या बहिणींकडे ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींना अशा नागरिकांना 1 फेब्रुवारी 2025 पासून रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। त्याच्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा आपल्या रेशन कार्डाची KYC करायची आहे। परंतु KYC फक्त घरातील कुटुंब प्रमुखाचे करायची नाही। घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सदस्यांना स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये न्यायचं आहे। त्यासोबतच त्यांचे आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि ते रेशन कार्ड आधार कार्ड सोबत सुद्धा लिंक करायचं आहे। म्हणजेच 1 फेब्रुवारी 2025 पासून रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहेत। सोबतच रेशनधारकांसाठी दुसरी मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत परंतु रेशन कार्डवरती 1 फेब्रुवारी 2025 पासून तांदूळ मिळणार नाही। त्या तांदळाच्या ऐवजी शासनाने 9 जीवनावश्यक वस्तूंचा समाविष्ट करून रेशन धान्य देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर रेशनधारक असाल, लाडक्या बहिणी असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे आपल्या रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे। त्याच्याच पुढची बातमी निघते रेशनधारकांसाठी बघा। रेशनधारकांना तांदूळ मिळणार नाही परंतु त्या तांदळाच्या ऐवजी गहू मिळणार आहे, साखर मिळणार आहे, हरभरा मिळणार आहे, सोबतच मोहरीचे तेल मिळणार आहे, मीठ मिळणार आहे, विविध प्रकारचे मसाले मिळणार आहेत, मैदा मिळणार आहे आणि विविध प्रकारच्या डाळी सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर रेशनधारक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहेच परंतु तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत। सोबतच रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये गहू, तांदूळ, हरभरा, मोहरी यांसारख्या किराणा सोबतच जीवनावश्यक वस्तू सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे रेशनधारक असाल तर KYC करा। सोबतच त्याच्याच पुढची बातमी निघते राज्यातील शेतकऱ्यांसाठी बघा। शेतकऱ्यांना भरपूर दिवसांपासून PM किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता कधी येईल याची चिंता लागलेली होती परंतु याच्यावरती आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे। तर त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज PM किसान योजनेचा 19वा हप्ता 2,000 रुपयांचा आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2,000 रुपयांचा आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा KYC करायचे आहे तरच तुम्हाला हे पैसे सुद्धा मिळणार आहेत। सोबतच राज्यातील शेतकऱ्यांसाठी जी दुसरी आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा
केली जाणार आहे। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, सोबतच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवू, परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप झालेली नव्हती। त्यामुळे राज्यातील 20 जिल्ह्यातील सध्याच्या स्थितीला जे शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। म्हणजेच जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरत असतील त्या शेतकऱ्यांना सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, मंत्रिमंडळाची बैठक, त्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण असे निर्णय आहेत। त्याच्याच पुढची बातमी निघते राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आणि रेशनधारकांसाठी। ज्या बहिणी लाडक्या बहिणी असतील किंवा रेशनधारक असतील आणि त्यांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी केंद्राकडून शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत। त्यामुळे ज्या माता भगिनींना शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। त्यांच्या खात्यामध्ये शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम जमाच केली जाणार आहे। त्याच्याच पुढची बातमी निघते मोफत पिठाची गिरणी। बघा, ज्या माता भगिनींना, ज्या रेशनधारकांना स्वतःच्या पायावरती उभा राहायचं आहे, स्वतःला सक्षम बनायचं आहे, तर तुम्ही सुद्धा मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे। परंतु यासाठी महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा आहे, ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आलेले आहे। तर हे सरकार शेतकऱ्यांसाठी, रेशनधारकांसाठी, लाडक्या बहिणींसाठी विविध योजना, विविध लाभ राबवत आहे। त्याच्याच अंतर्गत मोफत पिठाची गिरणी ही योजना सुद्धा राबवण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या माता भगिनींना मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा करायची आहे। त्याच्याच पुढची बातमी निघते मोफत घरकुल योजनेविषयी, म्हणजेच प्रधानमंत्री घरकुल योजना। तर बघा, महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी तब्बल 20 लाख घरे केंद्राकडून मंजूर झालेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल, शेतकरी असाल किंवा रेशनधारक असाल आणि तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही गावातील ग्रामपंचायतमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज करायचा आहे। परंतु सध्याच्या स्थितीला सर्व कागदपत्रे काढून ठेवायची आहेत। त्याचे अर्ज लवकरच भरण्यासाठी सुरू सुद्धा होणार आहेत। बघा, केंद्राकडून 20 लाख घरे मंजूर तर झालेले आहेत, परंतु हे 20 लाख घरे कोणत्या नागरिकांना, कोणत्या रेशनधारकांना, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, रेशनधारकांसाठी आताच्या टॉप ठळक बातम्या सुद्धा आलेल्या आहेत। त्या बातम्या सुद्धा झटपट बघून घेऊयात। त्याच्याच पुढची बातमी निघते मोफत झेरॉक्स मशीन योजना। बघा, झेरॉक्स मशीन योजना, तर बघा, लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी झेरॉक्स मशीन योजना सुरूच करण्यात आलेली आहे। ज्या माता भगिनींना स्वतःला सक्षम बनायचं असेल आणि त्यांना मोफत झेरॉक्स मशीन या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी सुद्धा लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत, कारण मोफत झेरॉक्स मशीन योजना जास्त प्रमाणामध्ये राबवली जात नाही। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी या योजनेचा अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, आताच्या टॉप ठळक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। जर माहिती आवडली, सोबतच बातम्या जर आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या नवीन बातम्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।